नमस्कार. नौकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इंडियन आर्मी भारतीय आर्मीकडून नवीन भरतीची जाहिरात जी आहे देण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे HQ मद्रास इंजिनियर ग्रुप सेंटर बँगलोरसाठी एम्प्लॉयमेंट नोटीस आहे. भरतीची जाहिरात यानुसार जी पदे आहेत ती भरली जाणार आहेत. याच्यामध्ये पाहू शकता 21 मेला डेट ऑफ रिसिट ॲप्लिकेशन आहे. लास्ट क्लोजिंग डेट आहे 21 मे. याच्यानुसार डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठीची डिटेल देण्यात आलेली आहेत. अर्ज जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने केला जाऊ शकतो. ॲड्रेस देण्यात आलेला आहे. या ॲड्रेसवर अर्ज जो आहे ज्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करताय त्या अर्जाची माहिती टाकून अर्ज म्हणजे अर्जाचं नाव टाकून टायटलमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. डिटेलमध्ये पाहू शकता पोस्टचं नाव जे आहे सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर CTI OEM ऑपरेटर रेग्युलेटरी मशीनसाठी एक जागा आहे. SC एक आहे. शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. मॅट्रिक्युलियन और इक्विलेंट विथ इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नॅशनल सर्टिफिकेट ऑफ ट्रेड अँड वोकेशनल ट्रेनिंग सर्टिफिकेट इन कन्सर्न ट्रेड. त्याच्यानंतर शुड हॅव ॲडिक्वेट स्किल इन नॉलेज ऑफ इम्पॅर्टिंग ट्रेनिंग रिक्रुएट्स. मेकॅनिक ट्रॅक्टरसाठी जे आहे करस्पॉन्डिंग ट्रेड NTC आणि NSCसाठीचं. दुसरं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ गार्डनर. या पदासाठी एक जागा आहे SC. याच्यामध्ये पात्रता पाहू शकता मॅट्रिक्युलियन 10वी पास किंवा रेग्युनाइज बोर्डमधून आवश्यक आहे. त्याचबरोबर कन्सर्वेंट विथ द ड्युटीज ऑफ द गार्डनर विथ एक्सपिरियन्स अनुभव आवश्यक आहे गार्डनरमध्ये. तिसरं पद आहे बार्बर. एक जागा ST आहे. शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास असणे आवश्यक आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स या ट्रेडमध्ये आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही भरती जी आहे यासाठी सिलेक्शन प्रोसेस देण्यात आलेली आहे. लेखी परीक्षा असणार आहे या भरतीसाठी. त्याचबरोबर वयाची पात्रता पाहू शकता 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. इथे वयाची सूट जी आहे SC ST 5 वर्षाची आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंट कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाची सूट आहे. याच्यामध्ये चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर इथे चेक करू शकता जे डिस्क्वालिफिकेशन त्याचबरोबर अजूनची विस्तारित माहिती आहे अधिकृत जाहिरातीमध्ये आहे. जाहिरात डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. लेखी परीक्षासुद्धा असणार आहे या भरतीसाठी. त्याचबरोबर पाहू शकता याच्यामध्ये जो अर्ज फॉर्म देण्यात आलेला आहे हा अर्ज फॉर्म तुम्हाला फिल आउट करून तो दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. 21 मे 2024 जो अर्ज आहे तो अर्ज फिल आउट करून पाठवायचा आहे. तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करताय ते पोस्टचं नाव लिहिणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.